वहिनी नेमन बोल रे ढंगा मुसराना नेमन बोलला रे अन्नाकडे पद्धत आहे पद्धत वय ना दाखल पण वय ना कावा वहिनी वहिनी रे आप्पा आप्पा त्याच्याकडे पद्धत आहे पद्धत आहे गरगा काट्यात वाईट घेऊन म्हणतो बापू गेला भाऊ मंदिरी बाई मरी गई ना कोणी गेली बाई मंदिरी बाई कोणी गेली बाई बरी की पठ्ठी नाही ना आधी आधी चांगले बोगडं झाली घरमा बापू तुम्ही कोणतं चटकीनं पीठ खाता काय तसं रे भाऊ काय त्या भावलीला स्वभाव असावे तू भिरडशील माझी भिरड असा कसा स्वभाव आपला हिंगणारा लोक कधी कधी तुला घरी येत तर ती बावली कोणतेच नाही म्हणजे ना भाऊ खावा तेव्हा जेव्हा खावा अंगाने एवढा हुंदू पडलो मला एकच शब्द बोलला कसं बरी बाई मरी की मरी गेला आते दुसरी बाई गेले हो खबर पोरेस आता हा या हिंगणारा पोरेस करता याच ना करता नाही मला समजू या ना करता बरं ओळख पाळ दया बर बेटा हे ना बटे तिथं हिंगणे आणि हिंगणे परिसरातून आली पाहुणे मंडळी आतापर्यंत जी आपण शांतता बाळगली अशी शांतता शेवटपर्यंत बाळगाल अशीच्या बालकाची तुम्हा तुम्ही बहिणी तुम्ही गरमात पटस बाहेर काय वस्तू माहिती नाही बाकी बाई ना बायको पाहणार ना पित्तर बसाडू तुम्ही बायकून पाहिले मी पाहिले पितर कोणा बसणार हो बाकी नाही शिकत इकडे हो खाना बना भाऊ राम राम बाई कोणी मन बाई म्हणजे बायको आहे ती आई बाई हा तुमची मागे बायको आहे हा या बाई तर मी वय हो हा या बाई तर मी वय कसं काय पहिले लुगडं नेशे ना हा पहिले लुगडं नेशे ना हा बाकी का पेपर कोण राहिले का त्याने अरे आता गोल साडी नेसत ना पक्का कलर ना हा म्हणजे मग चावायला चवना जाऊ ना अरे कधी मध्ये डिझाईन ना वैकच ना आम्ही दाखल पण वैक ना गावा वहिनी नेमन बोल रे ढंगा मुसराना नेमन बोलला रे अन्नाकडे पद्धत आहे पद्धत वैकच ना दाखल पण वैक ना गावा वहिनी वहिनी रे आप्पा आप्पा त्याच्याकडे पद्धत आहे पद्धत आहे गरगा काट्यात वाईट घेऊन म्हणतो वैकच ना आम्ही एका शाळेत होतो ना शाळामा वहिनी त्या खाल्या तर मी वर वहिनी त्या खाल्या तर मी वर्गामा वहिनी त्या पहिली माता मी दुसरी मा वहिनी त्या दुसरी माता मी तिसरी मा वहिनी गण प्रयत्न करी वर निघाला पण बाथरूम कोणी निघू दे अरे कस काय निघू देशी कस काय निघू देशी तुला वर मी होतो ना तू आमना खाले होता म्हणून जंग लागी जायले रे एक दिन गोष्ट वहिनी तर फोंगा खायला वहिनी म्हणतो मन बी द्या ना मन म्हणे जायला म्हणे पाड्या अरे बापरे तुले हा पाड्या तू नको बोलू रे मला म्हणे जायला म्हणे पाड्या मला राग जुना संता बाजूना इकडे तिकडे देख काही सापण आणि दगड पडेल होता उठली सण फेके मारा ना एक मावईने त्यांची पाठीत फोट टाकली होती इचरा कावा हो पाठी फूट टाकी हो हा हो माय अशा किलच्या कट टाक्या होती काय ना किच्या असा उभा तडा घेता ना हा उभा तडा घेता अहो ध्यान ठेवालो होता ध्यान ठेवा काय ना अहो तुम्ही का माहिती का काय भाऊजीनी नुसते म्हणे पाठी फोडी हा मला पुन्हा संताप आया तुम्ही सांगता बिजुडा पद गो भाऊजीना आत्मा पेन होता इसकाली दा असा कडक मोठा काढायला पर तुझी मायना भडवी ना दिबी हा संत बिजुडा आहे लिना तुला पेन असा कद मोठा का असं ना तो बाकी नाही शिकट कर काय मी तुले का बरं बोलाव का गं? यानं काय राहिले काय माहिती काय रे भाऊ राम राम काय नाही हो वकालायलो तू हा वकालायलो तू देखो 8 दिन पहिले घर बटेले काम लागत नव्हतं घर बठे वकावना अरे दोन्ही नवरा बायको नाही माणूसचं काम नाही ते फक्त बाईनं काम नाही हा माणूसचं काम नाही ते फक्त बाईनं काम नाही का बरं माणूस नाही अलर्जी आहे का तुले नाही ना 20 मजूर लागे राहतात ना 19 जायले वहिनीले काय नाही सन 20 19 जायले वहिनीले काय सन 20 नाही आप्पा गावमा 250 रुपये रोज चालू आहे आमच्याकडे 300 रुपये रोज हा हा आणि मग 300 रुपया काय मग 300 बघा हा मग काय
येऊ द्या ना मी ako 50 वाढायचे ना. हवा को 50 वाढायला आहे ना. मग 350 रुपये रोज घ्या ना. नाही आपा काही मक्का जमा कर नाही का? काय मक्का जमा कांदा निंदा होते नाही त्याच्यावरच ना खांडाय काम काय आहे पण? काय नाही सांगू पटपटी काम आहे सोपं. काय चिकन नव्हतं कसं ना फक्त ना दास का मग जायला दे ना भाऊ तुला चिक्काडी पण ते कर राहते जाऊ द्या ना मग, जाऊ द्या ना मग. आपा गुडघे पपई आहे का? मग आधी काही टेन्शन नाही, थंडी राहते ने चाल मस्त वावर निघी जाय चालेल झाडना पुढे गुडघा श्रीकृष्ण बशिले छान आणि तुला चिक तुला आधी येऊ द्या आपण ako 50 वाढायचे. तुला माहितीये का काय कार्ड येते कार्ड कोण तुला पाऊस ना काय लिखेले कार्ड मध्ये किती आणले की पाहुणा आम्ही 12 उष्टी बाहेर आलो एसटी बनाव ते येवश्वर आहोत बिनी मग? तू एक काम कर खाट गादी झावर पलंग सर्व घरमा ठीक बर. आहे कारले कुलूप लायले आणि तू नदीवर धोरण दवाल निघी जाय त्याचं सॉल्व कोण करी जास्त उद्घाटन मी करतो असं आहे का बाकी बाहेर काहीच ठेवू नको चालेल चालेल जाय तू जाय मला दोन्ही साला भलता चिकट येतो आणि त्या एसटी मा होत नाही एसटी मा भाडं जास्त लागस त्या नक्की डुक्कर गाडी मध्ये येतील बस स्टँडवर जास आणि त्याचा रस्ता देखस मला दोन्ही साला येतील देखस त्याचा रस्ता अरे बुरा या आजोबा काय थोडे फिरपारी गरमा होतात. अरे जग ने आवा त्याकडे जग मा काय चालत आहे त्याकडे काय फिरपारी गरमा होत रे. जगना काय त्या भाऊ नवं लगीन व्हायले बायको सोडत नाही. तुला नवं लगीन व्हायले मग आपण या बाकीनं कुवारा फिरा नव्हतो त्याच न सांगे मार खाऊ का का बरं मला विचार असा वाटत ना ते शेतकऱ्यांना काय मंदी आहे म्हणतात बहीण ना गावचा येऊ म्हणतात बहीण ना गावले का बरं बहीण ना लगीन करता का मागला चालले जेंगेला दुकान कोणाला रे मी मागे सुरू झालं तू सुरू हो बांगी सुरूत ना आता धल्ला माझे सुरूत म्हणता भाऊ आजूबाजून आता हा खेळा लोक पाहुणार माणसा साठी होतो पाहुण्यांचा बागा द्या रे आणि आपण जे पाहुणार घालतो होता आपली विकतची पास होते 2-3 हजार तुला का बरं का बरं एक काम कर भाडा पुरता पैसा घे भाडा पुरता पैसा घे 3-4 दिन जाय ना 1 रुपयाने खिसा मग कसा भाडा पुरता पैसा म्हण राहणार असं म्हणा रे नागन जुडू उघडा घ्या तुम्ही 10,000 म्हणायचं कुठे तसं काय माप 20 रुपये पडले त्याला बद्दल काय बात नाही त्या पैसा का उभा करा जातात का बरं अरे आपण जर पाहुणा गाव जर तो पाहुणा जरी किती बी श्रीमंत किती जरी पैसा लावला पाहुणा जरी एक बाटली भरी अर्धे आपले भरणीच भरणी अरे म्हणतात सगळ्यांनी रीत आणि पद्धत एक काम कर काय असं शॉर्टकट मग पाय झालं पण पाहुणा ना गाव कितला दूर रे कोण चोपडा तालुका मग गलंगी आपण एक काम करू ना आडून तर हातेड फाटापर्यंत पाय जाऊ पुढे चालत जासू आडून तर हातेड फाट आहे ना हातेड थंड पाय जाऊ पुढे चालत जासू तू काय मग बाळ नव्हता तू पण चांगली आवडत गांजा म्हणतोस का जागे म्हण अरे पाय अरे म्हण मागे पाय चालत जाऊ म्हणे मागे हो बघा बापू हो कुठं ओढ आहे ना माझ्या तरी वाटत आहे डुक्कर गाडीच असायला पाहिजे बरं का कमाल काय पाहतो आणि पुतळा काय वाटत मागा म्हणा पाहुणा त्याने कडून पाहुणा म्हणून भेटून पाहुणा रस्ता पेट घ्यायचा या का आपलाच पाहुणा आहेत रे लोक या सांगतात या आज तू लगीन मागत तू राम राम हो पाहुणा राम राम हो पाहुणा शिवा बिया ना राम राम हो पाहुणा राम 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 हो तुम्ही बाई ना तुम्ही कोणती केस न भेट नाही रे तुला पाहुणा अजून नाक पुढे मला लांब आहे ना साला तुम्ही एवढा नालायक आहे भाऊ साला बघ आलाय की आम्ही तुला भविष्य आलोय पाहुणा कसं बोलून मागलो अरे तुम्ही बाई मराठीत दिनी बरणी काय जिवंत तुम्ही दाखल तरी उन्हात रे बोला माटे पास करू नका घर चला मुक्काम करतात पण शिवा धरून तुम्हाला असं काय रे कुलूप खाली कडीवर तुम्ही बहिणीवर धोरण दवाने काही रे काय बोला कुलुपोरी कडी मजार बहिणी खावला बहिणी बाहेर काय ठेवून अरे ठीक आहे अरे तुमला ते आपलं घरी येते देणार सोड तुम्ही काय म्हणून नाव देशात खाली बघा काय शिवा तू तर पाहुण्यांच्या बोलते बळे मारत रे पाहुण्यांच्या आपलाच रुमालवर पैसे घेत रे हलकट साला तुला भाऊ शाणार आहे भुया शिवा खाली बट
ओ तुम्ही बाई ना तुम्ही हा घाले बशिरा ना घरी अरे ही चुका का होईल मग घरमा खेकडे तिने खाले बरं पोरे सोरे कस काय आणि मग दल्ला दल्ली काय नाम थोडी तब्येत पिढी झाली होती साला तुम्ही एवढा नालाय खेकडे अहो साला बाल गाणाला तुला भाऊ ना खरा बोलत आपलं एवढी तब्येत होण्यानंतर काही काढलं काही चिठ्ठी